पुस्तकाचे नाव आंबट गोड आठवणी. मूळ लेखक मधुकर लिमये. अनुवादक शिल्पा वाडेकर. प्रकाशन भारतीय विचार साधना, पुणे. वाचक प्रशांत जाधव. प्रकाशकाचं मनोगत. आंबट गोड आठवणी या पुस्तकात पूर्वांचलात सुमारे 60 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या श्री मधुकरराव लिमये यांच्या आठवणी आहेत. सामान्यतः प्रचारक मंडळी लिहिण्याच्या बाबतीत अनुत्सुक असतात, पण मधुकररावांनी मात्र हा दोष टाळून आपल्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्याही अतिशय रंजक पद्धतीनं. संघाचं काम करताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. पैशानं गरीब असून देखील संघाचं काम तळमळीनं करणारे, स्वयंसेवक असून देखील चोरी करण्याची सवय न सुटलेला, उच्च पदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधील सुद्धा स्वभावानुसार होणाऱ्या कुरबुरी, आणि अशा सर्व माणसांना संघकामात आणण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रचारकांना कराव्या लागणाऱ्या कसरती यांचं अतिशय सुंदर चित्रण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. मूळ हिंदी पुस्तकाचा कुमारी शिल्पा शशिकांत वाडेकर यांनी केलेला मराठी अनुवाद देखील इतका चांगला झाला आहे की तो अनुवाद आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. वाचक या पुस्तकाचं चांगलं स्वागत करतील आणि अशा प्रकारच्या आणखी पुस्तकांची प्रकाशकांकडून अपेक्षा करतील असा विश्वास वाटतो. लेखकाचं मनोगत. सुरुवातीला मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. हा आसामच्या संघ कार्याचा इतिहास नव्हे. त्या दृष्टीने याकडे पाहिलं तर हा अर्धमुर्धा आणि अनेक त्रुटींनी युक्त असा वाटेल. हे तर केवळ 20व्या शतकाच्या मध्यात आसामात आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या अनुभवांचं एक असंबंध अशा रीतीनं लिहिलेलं हे चित्रण आहे. Sample complete. Ready to continue?